अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. अमेरिकेमधल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या नेतृत्वातल्या रिपब्लिकन पक्षाचा विजय झालाय. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे आता पुढचे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि यंदाच्या विजयानंतर ते आता दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला. डोनाल्ड ट्रम्प यांना 279 इलेक्टोरल मतं मिळाली आहेत, तर कमला हॅरिस यांना 223 मतं मिळाली आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील 7 पैकी 4 स्विंग स्टेट जिंकली आहेत. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता. सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. ज्यामध्ये जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, विस्कॉन्सिन आणि पेन्सिल्व्हेनिया ह्यांचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये एकूण 538 इलेक्टोरल मतं आहेत. बहुमतासाठी 270 मतं आवश्यक असतात आणि त्यापैकी 279 मतं मिळवून ट्रम्प विजयी झालेत. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प विजयी झालेत. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या पुनरागमनानं त्यांच्या समर्थकांना तर आनंद झाला असणारच आहे, पण ह्या विजयानं उघडपणे त्यांचा प्रचार करणाऱ्या इलॉन मस्क यांचा सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो. जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरती असलेल्या मस्क यांनी निवडणुकीची रात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच त्यांच्या मारे लागो ह्या रिसॉर्टमध्ये घालवली. डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार हे दिसायला लागताच इलॉन मस्क यांनी एक्सवरती पोस्ट करून सांगितलं की अमेरिकेच्या मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुस्पष्ट बहुमत दिलंय. अमेरिकन लोकांनी बदलासाठी मतदान केलंय. विजयानंतर झालेल्या पहिल्याच भाषणामध्ये अमेरिकेतील पाम बीच कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बोलताना ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्यावरती स्तुतिसुमनं उधळली आहेत. आणि यासोबतच मस्क यांच्या स्पेस एक्स नावाच्या कंपनीनं बनवलेलं रॉकेट कशा पद्धतीनं यशस्वीरित्या उतरलंय ह्याचा सुद्धा ट्रम्प यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला होता. जुलै महिन्यामध्ये अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्यामधल्या बटलर शहराजवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेल्या प्राणघातक गोळीबाराच्या नंतर लगेचच इलॉन मस्क ट्रम्प यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी उतरलेले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख समर्थकांपैकी एक असलेल्या इलॉन मस्कनं ट्रम्प यांच्या प्रचारार्थ तब्बल $119 मिलियन दान केलेत. ट्रम्प यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी राबवलेल्या सुपर पॅक मोहिमेसाठी ही देणगी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. मतदानापूर्वीचे काही आठवडे मस्क यांनी गेट आउट द वोट ही मोहीम राबवण्यासाठी घालवले आणि ह्या मोहिमेमध्ये अधिक मतदान करून घेण्यासाठी रोज $10 लाख वाटप मतदारांना सुद्धा करण्यात आलेलं होतं. ज्या राज्यांमध्ये अटीतटीची लढाई होती तिथंच ही मोहीम राबवली गेली होती. ह्या मोहिमेला अमेरिकेच्या न्यायालयामध्ये आव्हान सुद्धा देण्यात आलं होतं, पण न्यायाधीशांनी ही मोहीम सुरू ठेवण्याची परवानगी दिली. इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीमागे स्वतःचं नाव, पैसा आणि सोशल प्लॅटफॉर्म उभा केला. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत की त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये ते मस्क यांना प्रशासनात येण्याचं निमंत्रण देतील आणि सरकारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात त्यांची मदत घेतील. इलॉन मस्क यांनी ह्याचा दाखला देताना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीची शिफारस केली आणि याच नावाचे मेम्स आणि क्रिप्टोकरन्सी सुद्धा मस्क यांनी वापरलेली आहे. इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेस एक्स कंपनीला सुद्धा ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष बनण्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. सरकारी उपग्रह अंतराळात पाठवण्याच्या उद्योगामध्ये स्पेस एक्स ह्या कंपनीचं आधीच वर्चस्व सुद्धा आहेच. व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या एवढ्या जवळचा सहकारी इतक्या मोठ्या पदावरती गेल्यामुळे हे संबंध जास्तच दृढ होऊ शकतात. इलॉन मस्क यांनी त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या बोईंग कंपनीच्या सरकारी कंत्राटांवरती आधीच टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या कंत्राटाच्या रचनेमुळे बोईंग कंपनी ठरलेल्या खर्चात आणि मुदतीत दिलेली कामं करत नाही. अमेरिकेच्या गुप्तहेर संस्था आणि पेंटागॉन सारख्या संस्थांनी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची सुद्धा तयारी दाखवली आणि त्यानंतर स्पेस एक्स आता हेरगिरी करणारे उपग्रह सुद्धा तयार करणार आहेत. ट्रम्प यांनी उद्योगांच्या बद्दल भाष्य करताना म्हटलं होतं की ते कमीत कमी सरकारी हस्तक्षेप असणारं उद्योग धोरण अंमलात आणणार आहेत आणि ह्याचा सुद्धा मस्क यांच्या इलेक्ट्रिकल गाड्या बनवणाऱ्या टेस्ला कंपनीला फायदा होऊ शकतो. मागच्याच महिन्यामध्ये रस्ता सुरक्षेसाठी काम करणाऱ्या अमेरिकेच्या सरकारी संस्थेनं टेस्ला कंपनीच्या सेल्फ ड्राईव्ह सॉफ्टवेअर सिस्टीमची चौकशी करणार असल्याचं म्हटलेलं होतं. टेस्लामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघटनात्मक पातळीवरती एकत्र येण्यास पायबंद घातल्याबद्दल इलॉन मस्क यांना टीकेला सामोरं जावं लागलेलं होतं.
अमेरिकेतील ऑटो उद्योगामधले कर्मचारी संघटनेनं इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बेकायदेशीर कामगार धोरण राबवल्याची तक्रार सुद्धा केलेली होती. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरनं काढून टाकण्याच्या कथित निर्णयाबद्दल ट्रम्प आणि मस्क यांनी एक्सवरनं केलेल्या चर्चेनंतर ही तक्रार त्या ठिकाणी दाखल झालेली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील मोठे उद्योग आणि अतिश्रीमंत वर्गावरती असलेले कर कमी करण्याची घोषणा केली होती. तर आता इलॉन मस्क यांना अपेक्षा आहे की ट्रम्प यांनी दिलेली ही आश्वासनं नक्कीच पाळतील.